आजीनं काय आणलंय बघा बरं भाजी. काय आणली या? कांदा. होय बघा बरं. अजून काय आहे? अजून काय आहे? हे काय आहे? बटाटा आहे रे. कांदे वेगळे करा. बटाटे वेगळे ठेवायचे. हा? मुलांना गणित समजण्यासाठी बऱ्याच पूर्वगणिती संकल्पना माहीत होणं गरजेचं असतं. वर्गीकरण म्हणजे वेगळं करणं ही त्यापैकीच एक संकल्पना. घरच्या वस्तू वापरून मुलं हे कसं शिकतील ते आपण या व्हिडिओमधून बघूया. कसलं छान केलं तू. किती छान करते. जा ते हे घेऊन या ठेवायला. त्याची टोपली टोपली घेऊन या घरातून. हा ठेवा याच्यामध्ये केक ठेवा. हा कांदे त्याच्यामध्ये ठेवायचे. हा कांदे बटाटा घेतला. आणि बटाटे ठेवा. ते ठेवा असू देत. हा हा ते असू देत. चमचा घेऊन ये तिथून. चमच्यानं ठेवायला येईल तुला. हा बाळा बटाटे कशासाठी वापरतात ते? हा काय करायला? काय करतो आपण बटाट्याचं? भातात टाकतो. हा अजून आणि करतो भात. आणि ना हा ह्याच्यामध्ये ठेवायचं. त्यानं ह्याच्यामध्ये ठेव. हा ओके छान छान. तसं नाही असं एक एक घे. हा एक ठेवायचा मग टाकायचं त्याच्यामध्ये. अजून कशामध्ये टाकतो आपण बटाट्याचे? वेफर्स खातो ना. अजून भातात टाकतो. तुला काय आवडतं? वडापाव आवडतो ना. वडापाव मध्ये असतो ना बटाटा. हा अजून बटाट्याची भाजी बनवतो ना. खाते ना तू भाजी. ते बी आणि वेफर्स खातेस ना बटाट्याचे. आणते ना तू. हा आपण पण घरी बनवतो ना. छान म्हणा भाजी घ्या भाजी. ही पण घ्या भाजी. हा डोक्यावर घ्या. म्हणा भाजी घ्या भाजी. भाजी 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 कुणीकडे निघाली विकायला? भाजी. पुढायला. विचार करा बरं, मुलं यातून काय शिकली असतील? जसं सान्वीला तिच्या आईनी कांदे बटाटे वेगळे करायला दिले, तसंच तुम्हीही मुलांना इतर भाज्या वेगळ्या करायला देऊ शकता. घरातली भांडी जागेवर ठेवताना चमचे, वाट्या आणि ताटं वेगळी ठेवायला सांगू शकता. भाज्या वेगळ्या करताना सान्वीला भाज्यांची नावं माहिती होतात. त्या भाज्यांचा उपयोग कशासाठी करतात तेही मुलं सांगू शकतात. चला आता भेटूया पुढच्या भागात.